नमस्कार मित्रांनो, मराठी सिनेविश्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज आपण बोलणार आहोत सुप्रसिद्ध मराठी अभिनेते दादा कोंडके यांच्या जीवनासंबंधी. दादा कोंडके हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत लोकप्रिय आणि बहुआयामी व्यक्तिमत्व होते. त्यांचे खरे नाव कृष्णा खंडेराव कोंडके असे होते. त्यांचा जन्म 8 ऑगस्ट 1932 रोजी मुंबईतील नायगाव येथे झाला होता. दादा कोंडके यांनी अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, गीतकार आणि लेखक अशा विविध भूमिकांमधून मराठी चित्रपटसृष्टीवर आपली छाप सोडली. त्यांच्या विनोदी शैलीतील द्विअर्थी संवाद आणि गावरान मराठी ठसका यामुळे ते प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनले. तर मित्रांनो, आता आपण बोलणार आहोत दादा कोंडके यांचे प्रारंभिक जीवन यासंबंधी. दादा कोंडके यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. त्यांच्या कुटुंबाकडे किराणा दुकान आणि चाळीची मालकी होती. तर त्यांचे काही नातेवाईक मुंबईतील बॉम्बे ड्राईंग मिलमध्ये कामगारांचे व्यवस्थापन करत होते. दादांचे बालपण खोडकर आणि मवाली स्वभावाचे होते. शिक्षणात त्यांचे फारसे मन रमले नाही, त्यामुळे ते 10वीपर्यंतच शिकले. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी श्रीकृष्ण बँड पथकात वादक म्हणून काम केले. याच काळात त्यांचा राष्ट्रसेवा दल आणि सामाजिक चळवळीशी संपर्क आला, ज्यामुळे त्यांच्या कलेच्या प्रवासाला सुरुवात झाली. तर मित्रांनो, आता आपण बोलणार आहोत त्यांची करिअरची सुरुवात कशी झाली यासंबंधी. दादा कोंडके यांनी आपल्या करिअरची सुरुवात रंगभूमीवरून केली. वसंत सबनीस यांनी लिहिलेल्या विच्छा माझी पुरी करा या वगनाट्यामुळे ते प्रथम प्रसिद्धीस होतात आले. या नाटकात त्यांनी साकारलेली भूमिका आणि त्यांची विनोदी संवादफेक प्रेक्षकांना खूप आवडली. त्यानंतर 1969मध्ये भालजी पेंढारकर यांच्या तांबडी माती या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तर मित्रांनो, आता आपण बोलणार आहोत त्यांना चित्रपटसृष्टीत कशा पद्धतीने यश मिळाले. दादा कोंडके यांनी 1971मध्ये सोंगाड्या हा पहिला स्वतःचा चित्रपट निर्मित आणि अभिनीत केला, जो प्रचंड यशस्वी ठरला. त्यांच्या चित्रपटांमध्ये विनोद, द्विअर्थी संवाद आणि साध्या सोप्या कथा यांचा समावेश असे, ज्यामुळे सामान्य प्रेक्षकांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढली. त्यांनी एकूण 16 मराठी चित्रपटांची निर्मिती केली. त्यापैकी 9 चित्रपट रौप्य महोत्सवी 25 आठवडे चालले. त्यांच्या गाजलेल्या काही चित्रपटांमध्ये खालील नावांचा समावेश आहे: सोंगाड्या 1971, आंध्रा मार्तोडोळा 1973, पांडू हवालदार 1975, राम राम गंगाराम 1977, बोट लावीन तिथे गुदगुल्या 1978. त्यांनी मराठी व्यतिरिक्त हिंदी, उदाहरणार्थ तेरे मेरे बीच में आणि गुजराती भाषेतही चित्रपट बनवले. त्यांच्या चित्रपटांमध्ये उषा चव्हाण ही नायिका, संगीतकार राम लक्ष्मण, पार्श्वगायक महेंद्र कपूर आणि रत्नमालाबाई आईची भूमिका हे घटकही तितकेच लोकप्रिय ठरले. तर मित्रांनो, आता आपण बोलणार आहोत त्यांच्या वैयक्तिक जीवनासंबंधी. दादांचे लग्न नलिनी नावाच्या महिलेशी झाले होते, परंतु 4 वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्यांनी पुन्हा लग्न केले नाही. त्यांचे आत्मचरित्र एकटा जीवमध्ये त्यांनी आयुष्यातील चढउतारांचा उल्लेख केला आहे. आता आपण बोलणार आहोत बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांची मैत्री कशा पद्धतीची होती यासंबंधी. दादा कोंडके आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यात घनिष्ठ मैत्री होती. दादा शिवसेनेच्या प्रचारात सहभागी होत असत आणि त्यांचे चित्रपट प्रदर्शित करताना बाळासाहेबांचा पाठिंबा त्यांना मिळाला. या मैत्रीचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. अशा या महान दादांचे 14 मार्च 1998 रोजी हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. दादा कोंडके यांनी मराठी चित्रसृष्टीला सुवर्णकाळ दाखवला. त्यांच्या निधनानंतरही त्यांचे चित्रपट आणि त्यांची गाणी आजही लोकप्रिय आहेत. त्यांच्या विनोदी शैलीने लक्ष्मीकांत बेर्डे आणि गोविंदासारख्या कलाकारांना प्रेरणा दिली. दादा कोंडके
हे मराठी मनोरंजन विश्वातील एक अजरामर नाव आहे, ज्यांनी आपल्या कलेने लाखो लोकांना हसवले आणि त्यांची मने जिंकली.